नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना मोठा धक्का। शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभार यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। जामखेडमध्ये ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशीदही भाजपात। शरद पवार गटाची धुळे शहरात शिवस्वराज्य यात्रा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि मेहबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती। धुळे शहरात शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा। शहरातील शिवतीर्थ चौकापासून हिरेभवन पर्यंत प्रमुख मार्गावरून ट्रॅक्टर रॅली। धुळ्यात जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंची राजवाडे मंडळाला भेट। राजवाडे संशोधक मंडळातील विविध ऐतिहासिक वस्तूंची केली पाहणी। विविध हस्तलिखित पुस्तकं आणि वस्तूंचा समावेश। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या करमाळा दौऱ्यावर। तालुक्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि जरीफाटा येथे मेळाव्याचं आयोजन। गोकुळ झिरवाळ विधानसभा निवडणूक लढणार नाही, नरहरी झिरवाळ यांचं मुलाच्या उमेदवारीवरून वक्तव्य। तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढे जावं हे गोकुळला माहिती आहे असंही वक्तव्य। काँग्रेसकडील संग्राम थोपटेंच्या भोर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। चला लढूया परिवर्तनासाठी असं म्हणत भोर, वेल्हा, मुळशीमध्ये मोर्चे बांधणी। भोर मतदारसंघात महाविकास आघाडीतच रस्सी खेच। भंडारा पवनी विधानसभेवर शरद पवार गटाकडून माजी खासदार मधुकर कुकडे यांचा दावा। निवडणुकीसाठी कार्यकर्ते पूर्ण ताकदीने कामाला लागले असल्याची कुकडेंची माहिती। शिवसंग्राम संघटना विधानसभेला 5 जागा लढवणार। शिवसंग्राम 5 जागा लढवणार असल्याची ज्योती मेटेंची माहिती। अशोक चव्हाणांच्या नांदेडच्या मुदखेड येथील विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला लोकांनी पाठ फिरवली। गर्दी जमवण्यासाठी लहान मुलांना खुर्च्यांवर बसवलं। रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओ व्हायरल। कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर। शहर प्रमुख रविकिरण इंगवले आणि जिल्हा प्रमुख संजय पवारांमध्ये वाद। कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन पाटलांना अश्रू अनावर। इंदापुरातील कार्यक्रमात वडिलांबाबत बोलताना राजवर्धन भाऊक। वडिलांचं वाईट वाटतं, राजवर्धन पाटलांकडून भावना व्यक्त। बुलढाण्यात ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा धडकला। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अंबादास दानवे, अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत बैलगाडी ट्रॅक्टरसह हजारो शिवसैनिकांचा मोर्चा। बच्चू कडूंनी फोन करून काटोलमधील तहसीलदारांना फटकारला। वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप। तहसील कार्यालयात वनविभागाच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलं होतं आंदोलन। राज्यभरातील सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात वाढ होणार। आजपासून सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ होणार असल्याची गिरीश महाजनांची माहिती। अकोल्यात राजरत्न आंबेडकरांचा कार्यक्रम बंद पाडला। अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सुरू होता कार्यक्रम। धार्मिक कार्यक्रमाच्या आडून राजकीय अजेंडा राबवण्यात येत असल्याचा आरोप। 1 दिवसीय धम्म मेळाव्यातील हा प्रकार। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्यातील वसुलीचा मार्ग आता मोकळा। सहकार विभाग सुनील केदार यांच्यासह अन्य लोकांकडून वसूल करणार। नागपुरातील कळमना बाजार समितीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार। भाजप नेते गिरीश व्यास यांची देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार। भ्रष्टाचारांवर कारवाई करण्याची मागणी। जळगावात धनगर समाजाकडून मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी। शासनाने तात्काळ दखल घेत निर्णय घेण्याची मागणी। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धनगर समाजाकडून मेंढ्या आणत रास्ता रोको आंदोलन। एसटी प्रवर्गाच्या सवलती न दिल्यास बिऱ्हाड मोर्चा काढण्याचा आंदोलकांचा इशारा। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी पंढरपुरात रास्ता रोको आंदोलन। शेळ्या मेंढ्यांसह पंढरपूर कराड रस्ता 2 तास ठेवण्यात आला बंद। गजीढोल वाजवत धनगर बांधवांचं आंदोलन। अमरावतीच्या जुन्या धामणगाव येथे सकल धनगर समाजाकडून आंदोलन। धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी। धनगर समाज बांधवांकडून परभणी तब्बल 11 ठिकाणी रास्ता रोको। धनगर समाजाला एसटी समाजात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून तीव्र आंदोलन। कोल्हापुरात पुणे बंगळुरू महामार्गावर धनगर समाजाचं आंदोलन। धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त। नाशिकमध्ये धनगर समाजाचं रास्ता रोको आंदोलन। रास्ता रोकोमुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी। जळगावात धनगर समाजाकडून मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी। बीडच्या माजलगावमध्ये धनगर समाज आक्रमक। धनगर समाजाचा माजलगावच्या परभणी चौकात रास्ता रोको। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी।
बारामतीच्या झारगडवाडी गावात धनगर बांधवांचा रास्ता रोको. धनगर बांधवांनी मेंढ्या आणून बारामतीचा वालचंदनगर रोड अडवला. परळीत छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको. काही काळासाठी परळी बीड आणि परळी परभणी मार्गावरील वाहतूक बंद. संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करत उपचार घेण्याची विनंती. जालन्याच्या वडीगोद्रीत ओबीसी मोर्चाला महिलांचंही समर्थन. परिसरातील महिलांनी समर्थन म्हणून रॅली काढत उपोषणस्थळी येत पाठिंबा दर्शवला. बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. तर आज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेड बंद. सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हा बंदची हाक. नगर शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद. तर नवनागापूर येथे कडकडीत बंद. लातूर बंदला चांगला प्रतिसाद. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनीही बंद ठेवली दुकानं. नांदेडमध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये हुज्जत. बाईक रॅली अडवल्यानं तरुण आक्रमक. मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. नाशिकमध्ये मनसेच्या वतीने चित्रपटगृहाबाहेर आंदोलन. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला पोस्टरची होळी केली. लेजंड ऑफ मौला या चित्रपटाला राज ठाकरेंचा विरोध. लातूरमध्ये बंजारा समाजाकडून मोर्चाचं आयोजन. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी. आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात महामोर्चा केला जाणार. अकोल्यात राजरत्न आंबेडकरांचा कार्यक्रम बंद पडला. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सुरू होता हा कार्यक्रम. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधकाम कामगारांचं रास्ता रोको आंदोलन. बांधकाम कामगार मंत्री सुरेश खाडेंनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने बांधकाम कामगार संतप्त. तर बीडच्या परळीतील उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर बैलगाडी मोर्चा. शरद पवार गट कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी. बांधकाम कामगार मंडळाच्या धोरणाच्या निषेधार्थ महिलांकडून आंदोलन. 5,000 रुपये आणि दिवाळी बोनस देण्याची महिलांची मागणी. नागपूरच्या सामाजिक न्याय भवन समोर महाज्योती आणि सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांचं अर्धनग्न आंदोलन. महाज्योती सारथीला नोंदणी झाल्यापासून फेलोशिप देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. मंगळवेढ्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोबाईल टॉवरवर चढले. विविध मागण्यांसाठी तहसील आवारातील टॉवरवर चढत महसूल प्रशासनाविरोधात आंदोलन. नागपुरात आदिवासी गोंडगोवारी जमातीचं उपोषण. गोंडगोवारी जमातीला एसटी प्रवर्गातून लाभ मिळावा यासाठी उपोषण. 21 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू. संविधान चौकात उपोषण. परभणीतून शेकडो मुस्लिम बांधव मुंबईकडे रवाना. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानाविरोधात मुंबईत मोर्चा. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चा. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ या मोर्चाचं आयोजन. सांगलीच्या मिरजेत पार पडली होड्यांची स्पर्धा. जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुमित कदमांकडून स्पर्धेचं आयोजन. वर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. साताऱ्याचा कास पठारावरील फुलांचं सौंदर्य बहरलं. दुर्मिळ प्रजातींच्या रंगीबेरंगी फुलांना बहर आल्यानंतर पठारावरील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला. आमिर शेख यांनी टिपलेली तलावाची ही ड्रोन दृश्य. नांदेडच्या माहूरगडावर नवरात्री उत्सवाची तयारी सुरू. 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार. भाविकांसाठी सुविधांची उभारणी सुरू. नांदेडमधील माहूरगडावर नवरात्रीची जय्यत तयारी सुरू. 3 ऑक्टोबरपासून होणार नवरात्री महोत्सवाला सुरुवात. धाराशिवमधील तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सव कार्यक्रमापत्रिकेत मनमानी केल्याबद्दल पुजारी मंडळाचा आक्षेप. विश्वस्तांची नावं न टाकता संस्थानाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांची नावं पत्रिकेत. कार्यक्रम पत्रिका रद्द करण्याची पुजारी मंडळाची मागणी. लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता 29 सप्टेंबर रोजी खात्यात जमा होणार. योजनेअंतर्गत रायगडमध्ये 3रा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार. जुलै आणि ऑगस्टमधील उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. आदिती तटकरेंची माहिती. नाशिकमधील सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता आजपासून 3 दिवस बंद राहणार. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत घाट रस्ता बंद असणार. घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईप्रमाणे पालघर, ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता. मराठवाड्याला हवामान खात्याकडून खबरदारीचा अलर्ट.
पुढील 3 दिवस नाशिक शहराला मुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99.50%वर. धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार. नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांचं काढणीसाठी आलेलं सोयाबीन पीक पाण्याखाली. बळीराजा चिंतेत. बीडमधील परळी तालुक्यातील कनेरवाडी शिवारात पपईच्या बागेला अतिवृष्टीचा फटका. संतप्त शेतकऱ्यांनी पपई बागेवर कुऱ्हाड चालवली. कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरातील गृहोपयोगी वस्तूंच्या संचासाठी अर्ज दाखल करण्याची कामगारांची गर्दी. अनेक महिला आणि बांधकाम कामगार रांगेत. नाशिकच्या तारवाल नगर सिग्नलवर ट्रकची 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक. अपघातात 4 ते 5 जण जखमी. अपघातानंतर ट्रक चालक फरार. नाशिकच्या ओझरमधील दुर्गामाता मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू. नाशिकच्या केकेवाग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या. अस्मिताच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीसाठी लोक रस्त्यावर उतरले. चौकशीसाठी सटाणामधील नागरिकांकडून कॅन्डल मार्च. लातूर जिल्ह्यात गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरला पकडलं. कसलीही वैद्यकीय पदवी नसताना बोगस डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार सुरू होते. कल्याण रेल्वे स्थानकात कसारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमध्ये 20 लाखांची रोकड असलेली बॅग सापडली. प्रवाशांनी बेवारस बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांकडून मूळ मालकाचा शोध सुरू. डोंबिवलीतील आईकडून 2 वर्षीय चिमुकलीची हत्या. मुलीच्या हत्येनंतर आईनेही गळफास घेत संपवलं जीवन. मानपाडा पोलिसांकडून तपास सुरू.